म्हणेन की ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक म्हणजे जी झाली नगरपालिकेची, महानगरपालिकेची आणि जिल्हा परिषदेची, याच्यामध्ये युती होताना आपल्याला दिसते, पण या युत्यांमध्ये प्रामाणिकता आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. गरजेपोटी या युत्या होतात आहेत. एकमेकाला वाचवण्यासाठी युत्या होतात आहेत आणि त्या युत्यांचा एक भाग आम्ही पण आहोत. ते काय आम्ही नाकारत नाही. म्हणजे काही ठिकाणी आम्ही असणारे NCP म्हणजे 2 NCP आहेत त्यांच्याबरोबर बोलणी चाललेली आहेत. काही ठिकाणी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा चाललेली आहे. काँग्रेस आहे त्यांच्याबरोबरही चर्चा चाललेली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जशी भूमिका घेतली की आम्ही कुठलाही संबंध ठेवणार नाही, तर आमचे कुठलेही जिल्हा अध्यक्ष किंवा आता महानगरपालिकेचे अध्यक्ष हे BJP सोडून इतर सगळ्यांशी राजकीय दृष्टीने बोलतात अशी परिस्थिती आहे. एक जे निकषास आलेलं आहे ते असणारं अत्यंत धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि ते म्हणजे एका जिल्ह्यामध्येच दोन भाग आहेत की ज्या भागामध्ये एक पक्ष आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तो पक्ष नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या कारणास्तव कुठल्या एका पक्षाशी महाराष्ट्र पातळीवरती राजकीय युती नाही, तर ती महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या स्तरावरती असणाऱ्या आमच्या युत्या होतात आहेत अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही एकाच जिल्ह्यामध्ये महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स के बंद करून घ्यायला तर एकाच जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका असतील ते एका महानगरपालिकेबरोबर एका पक्षाबरोबर आहोत आणि दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या पक्षाबरोबर आहोत. मागच्या ज्या गेल्या 20 वर्षाच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीच्या संदर्भातलं वंचित बहुजन आघाडी सोडून इतर पक्षाने जे युतीचं राजकारण केलं, त्या युतीच्या राजकारणाचा भाग आपल्याला असताना दिसतोय की ज्या ठिकाणी ते लढले नाहीत त्या ठिकाणी असणारं पक्षाचं अस्तित्वच राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये उमेदवार सुद्धा नाहीत अशी परिस्थिती आहे. आम्ही फार ठिकाणी गेले 20 वर्ष जिंकलो नाही. काही मोजक्याच ठिकाणी आम्ही जिल्ह्यांमध्ये जिंकत आलो. परंतु संघटन जे आहे हे संघटन आम्ही असं मेंटेन करू शकलो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता असणारं सेक्युलर फोर्सेसच्या संदर्भातलं जे आहे ते आता आम्ही कॅटलिस्ट होत चाललेलो आहोत अशी परिस्थिती आहे. मी याही निवडणुकीमध्ये असणारा भूमिका अशी मांडली होती सर्व राजकीय पक्षांच्या समोर की युतीचं राजकारण आपण सोडून दिलं पाहिजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये.
पाठीमागे जाऊन त्यांना बाहेर काढा. तर संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना जर उभं केलं तर त्या कार्यकर्त्याला बळ मिळतो मताच्या रूपाने. तो जिंकतो न जिंकतो हा वेगळा भाग, पण त्याला जी मतं मिळतात त्या मताच्या जोरावरती त्याचं राजकीय अस्तित्व आणि त्या राजकीय पक्षाचंही राजकीय अस्तित्व अवलंबून राहतं. परंतु पुन्हा युतीच्या राजकारणामध्ये म्हणजे सत्ता संघटनेपेक्षा सत्ता ही महत्त्वाची, असं जे ब्रीदवाक्य झालेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. राजकीय संघटनच वीक झालं आणि राजकीय पक्षच वीक झाले तर मग इथली परिस्थिती सांभाळणार कोण? तेव्हा सत्तेबरोबर संघटनसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आपण आता बघितलं असेल की ज्या भारतीय जनता पक्षाने 2014 पासून युतीचं राजकारण केलं, त्या युतीच्या राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सिलेक्टिव्हली युती करायची, त्यांच्यामध्येच. म्हणजे काही ठिकाणी असं अजित पवारांना जवळ करायचं आणि तिथे युती करायची, अजित पवारांना असणारं जवळ केलं की तिथे असणारं एकनाथ शिंदेंना बाजूला सारायचं. जिथे एकनाथ शिंदेला घेतलं तिथे अजित पवारांना असणारा बाजूला सारायचं. म्हणजे सिलेक्टिव्हली एक खेळ चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा की विरोधी पक्षांना तर संपवायचंच आहे. बिहारच्या निवडणुकीच्या निकालावरनं आपल्याला असताना दिसतंय. परंतु त्याचबरोबर आपल्याबरोबर असणारे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना सुद्धा संपवायचा हा खेळ RSS BJPने सुरुवात केलेला आहे. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि राजकीय पक्षच जर संपला संपते आणि लोकशाहीच्या नावाखाली सिंगल पार्टी रूल अशी सुरुवात होते. आणि सिंगल पार्टी रूल डेमोक्रेसीच्या नावाखाली जर आपण म्हटलं तर ही डिक्टेटरशिप आहे अशी परिस्थिती आहे. सामान्य जनतेने याचा विचार करणं हा महत्त्वाचा आहे. जे धर्माला पाहून मतदान देतात त्या सगळ्यांना आम्ही जाहीरपणे आता असताना विचारतोय की तुम्ही किंवा तुमचं कुटुंब हे धर्मांतर करणार आहात का? तुम्ही आणि तुमचं कुटुंब हे जर धर्मांतर करणार नसेल
तर मग धर्मावरती संकट आलंय. हा जो RSS BJPचा प्रचार आहे हा खरा आहे की खोटा आहे याच्यावरती आपण असा निर्णय करणं महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पक्ष RSS धर्माच्या नावाखाली लोकशाहीला हुकुमशाहीमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरुवात केली आहे. तरुण पिढीने 75, 76, 74, 75, 76 या काळातली इमर्जन्सी भोगलेली नाही. माझी पिढी आणि माझ्या अगोदरच्या पिढीने इमर्जन्सी काय असते आणि हुकुमशाही काय असते हे आम्ही असताना अनुभवलेलं आहे. की जिथे त्याची झलक ही आपल्याला असताना दिसते की राहुल गांधी सारखा सुद्धा विरोधी पक्ष नेता अमेरिकेतल्या स्टीफन्स नावाच्या व्यक्तीकडे असणाऱ्या फोटोमध्ये आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी किंवा त्यांचे असणारे कॅबिनेट मंत्री यांचे फोटो आहेत का याचा खुलासा सुद्धा विचारत नाही. किंवा मध्यंतरी फोन टॅपिंगच्या संदर्भात आपण सगळ्या पत्रकारांनी पेगस नावाचा असणारा ॲप हे कसं मोबाईलमध्ये थ्रू इंटरनेट इम्प्लांट केलं जाऊ शकतं आणि त्याची असणारी केस आता असताना सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगला आलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा सरकारने खरं ॲफिडेविट तिथे दाखल करावं असं वक्तव्य कुठलाही राजकीय पक्ष काढू शकत नाही. याचं कारण की प्रत्येक राजकीय पक्षाच्या पाठीमागे ससेमिरा लावून दिलेला आहे ईडीचा, CBIचा, IBचा आणि त्याला धमकवल्या जाते की देशाच्या हिताचं आणि लोकशाहीच्या हिताच्या संदर्भातलं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला अटक केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा अटकेपासून वाचायचं असेल तर आम्ही सांगतो ते करा अशा रीतीची असणारी भूमिका आहे. ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु एक संकट देशावरती टांगती तलवार सारखं लटकते अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी आर्मी चीफ मे तिन्ही आर्मीचे जे प्रमुख आहेत ते कधी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. परंतु
एक नाही 2 प्रेस कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या. एक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या काळामध्ये आपल्याला असणारं शेजारी राष्ट्राबरोबर युद्ध करावं लागेल किंवा ते आपल्यावरती लादल्या जाईल, हे एक वक्तव्य होतं. आणि दुसरं वक्तव्य त्यांनी पंतप्रधानाच्या विधानानंतर त्यांनी असणारं केलं, ते म्हणजे पंतप्रधान असं म्हणाले की चायना आपला असणारा मित्र आहे आणि तिन्ही आर्मीचे जे प्रमुख आहेत त्यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की चायना इज एनिमी नंबर 1. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन हे पंतप्रधानाच्या अंडर असतं आणि मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन ही प्रेसिडेंटच्या अंडर असतं. दोघांचंही वेगवेगळं वक्तव्य यायला लागलं आहे. ही गंभीर बाब आहे, पण ही गंभीर बाबसुद्धा इथले राजकीय पक्ष लोकांसमोर आणत नाहीत, बोलत नाहीत. यावरनं लिमिटेड हुकुमशाही जी आलेली आहे सध्या जी लिमिटेड हुकुमशाही आलेली आहे, सध्याचं जे असणारं लिमिटेड हुकुमशाही राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत आलेली आहे, ती सामान्य जनतेपर्यंत पर्क्युलेट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून लोकांनी आम्ही कुठेतरी या परिस्थितीशी सहमत नाही हे जर दाखवायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात मतदान देऊन खऱ्या अर्थाने देशावरचं संकट त्या ठिकाणी म्हणत नाही, पण विश्वगुरू याचं संकट इतर देशांना असल्यामुळे ते देशाच्या विरोधात गेले, तशी परिस्थिती आहे. तेव्हा हा महत्त्वाचा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो. मी त्या ठिकाणी मानतोय. आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन स्थानिक प्रश्नाबरोबरच महानगरपालिका आम्ही लढतो आहोत. आपण आता आपण जे आता विश्लेषण केलं, आगामी काळात यादवी अशी 2 शेजारच्या राष्ट्रात बघतोय, भारतात सुद्धा अशी यादवी व्हायची शक्यता आगामी काळात होऊ शकेल का? म्हणजे अंतर्गत ज्या पद्धतीने असणारं चाललेलं आहे, म्हणजे आता आम्ही RSS वाल्यांना असणारा प्रश्न हा विचारला की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार होतोय का? तो होतोय, मी नाही म्हणत नाही, पण सरकार तुमचंच आहे. याला तुम्ही डिप्लोमॅटिकली हँडल करणार आहात की देशामध्ये काही शक्ती जे विभाजन करायला बघतात आहेत हिंदू मुसलमानांच्या, ह्या मोर्चाने भर पडणार आहे की नाही? आणि आम्ही असं म्हणालो की मोर्चे काढून जर बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार थांबणार असतील तर आम्ही तुमच्याबरोबर आम्ही की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती असणारा अत्याचार थांबणार आहेत म्हणून. तेव्हा इथे यादवी असं होईल असं मला वाटत नाही, पण मनविभाजन करण्याचं कामकाज या ठिकाणी जोरदार चाललं असं मी त्या ठिकाणी म्हणेन.
साहेब, महाविकास आघाडीमध्ये वंचितचं काय रोल असेल किंवा या सध्याच्या सोलापूर महापालिकेमध्ये आघाडी होईल का काँग्रेस अजून आम्ही जसं म्हणालो की आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे पॅनिकी जे झालेली आहे ती भारतीय जनता पक्ष पॅनिकी झालेली आहे. आता सोलापूरचं उदाहरण द्यायचं झालं तर बी जे पीने अजून एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असतील यांच्याबरोबर बोलणी काही सुरुवात केलेली नाही. त्याच्यामुळे अजित पवारांनी इतर पक्षांबरोबर बोलणी म्हणजे त्यांचा जो गट आहे इथे त्याचा पक्ष जो आहे त्यांनी इतर पक्षांबरोबर बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आपली पहिले एकला चलो रे भूमिका ही सोडून देऊन मुंबईमधलं उदाहरण जर घेतलं तर त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतलं आणि अजित पवारांना सोडले. तेव्हा हे जे धरसोडचं त्यांचं धोरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कोणाची युती करेल हे सांगता येत नाही. भाजप बरोबर आपण जायचं नाही आपली भूमिका पूर्वीपासून. मग इतर जे पक्ष आहेत त्यात प्राधान्याने आपण कुणाबरोबर तुम्हाला योग्य वाटेल? आम्ही प्राधान्य कोणालाच देत नाही. जे आमच्याबरोबर बसतील ते आमचे. नाही, पण काँग्रेसचे तुम्हाला निमंत्रण आहे. मागच्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही म्हणत होतो की बाबा शरद पवार काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्या आता एक लक्षात आलेलं नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिलेला नाही. जे काही आता त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे ते आदिवासी भागामध्ये आलेलं आहे, विदर्भामध्ये. उरलेल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं असणारं पानिपत झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत काँग्रेसबरोबर मला वाटतं कोणी बसेल असं मला वाटत नाही. मुंबईत वर्षा गायकवाडांचा स्टेटमेंट होता. वर्षा गायकवाड आम्ही डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा करणार आहोत. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्या ह्याच्यामध्ये. पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल. आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते बी जे पीला फायदा होत असतो. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असणारा काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण सोलापुरात आहात, काँग्रेस बरोबर चर्चा करणार आहात? मी असे आम्ही चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमच्या जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले आहेत. आणि आम्ही असं मानतो की आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे दोघंही सक्षम आहेत त्या बोलणी करण्यासाठी. आणि तुमचं हे वक्तव्य आता जर का गुलदस्ता हा शब्द जर का वापरला ह्यानंतर असं समजायचं का की मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची ऑफर ही तुम्हाला मान्य नाही? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आहे की नाही आहे हा वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये असणारं बोलणी अजून चाललेली आहेत. ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीही निकष काढणं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. नगर परिषद नगरपालिकेमध्ये जवळपास 50हून अधिक वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले. चांगल्या पद्धतीने यश मिळाले 104. मग त्याच्याकडे नेमकं ही जी आलेली लाट आहे याच्याकडे कशा नजरेनं बघता आणि त्याचा थेट परिणाम महापालिकेवर होईल का? आम्ही असं म्हणतो की आम्ही असणारं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर पोझिशनमध्ये आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही एवढंच म्हणणार आहोत की राजकीय पक्षाने जे वाढणाऱ्या फोर्सेस जे आहेत त्याचा तुम्ही योग्य सन्मान केला पाहिजे. तुम्ही असणारं दुसरं कोणीतरी शिजवलेलं आहे ते मी बसून खाईन तर ज्यांनी शिजवलेलं आहे तो थोडी देणार आहे.
साहेब आदित्य ठाकरे टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सांगतायत महाराष्ट्रावर अन्याय होतोय म्हणून दोन ठाकरे एकत्र आले. नो कॉमेंट्स. मागील काही दिवसापासून आपण ईव्हीएम या विषयावर बोलत होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम हा फॅक्टर आजही आहे आणि पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मी आजही म्हणेन की EVM-मध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. मी आजही ते माझ्याबरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन. कोर्टाला म्हणजे इथल्या इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला. आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतो आहे आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतो आहे की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे ॲनेक्शर 44 आणि ॲनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा. हे 2 डॉक्युमेंट म्हणजे ॲनेक्शर 54 म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, ॲनेक्शर 54 म्हणजे रिटर्निंग ऑफिसर, त्या मतदारसंघात काय घडलं याची असणारं पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि 44 आणि 54 इलेक्शन कमिशनचं हँडबुक जे आहे त्या इलेक्शन कमिशनच्या हँडबुकमधलं ॲनेक्शर 44 आणि 44 हे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्याचा त्या पोलिंग स्टेशनमध्ये झालेला सगळा रिपोर्ट आहे. आणि ॲनेक्शर 54 हा जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात काय घडलं याचा असणारा तो फॅक्च्युअल रिपोर्ट आहे. दोन्हीही फॅक्च्युअल आहेत. आणि इलेक्शन कमिशन असं आम्हाला लेखी लिहून देते की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आलेलेच नाहीत. आणि कोर्ट आम्ही आता असताना ज्या जजने लिहिलं आहे त्या जजला आम्ही 5-6 महिने जाऊ दिले. याचं कारण असं आहे की ते कोर्ट आहे ज्याचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. त्यांनी ज्या ग्राउंडवरती आमचं पिटिशन फेटाळलं की चेतन आहिरे हे असणारं पिटिशन दाखल करू शकत नाही तर आम्ही असणारं आता कोर्टाला म्हणणार आहोत की चेतन आहिरे हा भारतीय आहे, नागरिक आहे, मतदार आहे. हा जर दाखल करू शकत नसेल तर कोण पिटिशन दाखल करू शकतंय याचा तुम्ही आम्हाला असणारा खुलासा करा. त्याच्या वतीने आम्ही असणारं ते पिटिशन दाखल करतो. मला साहेब आणखी एक प्रश्न असा की सोलापूरच्या बाबतीमध्ये 16 तारखेला मतमोजणी आहे आणि ईव्हीएम हे 7 ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणार आहे. 7 ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे काउंटिंग होणार. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय की त्या पद्धतीचं हॅकिंग हा प्रकार तिथं अगोदरच झालेला आहे. 10% वोट अगोदरच झालेले आहेत. नगरपालिकेला स्ट्रॉंग रूम असे मला एक असे आता म्हणू नये मी पण सोलापूरच्याच रिटर्निंग ऑफिसरने मागचे जे पिटिशन होतं 2019 याच्यामधलं त्याच्यावरती असताना त्यांनी एव्हिडन्स येऊन दिला कोर्टासमोर की कुठलाही म्हणजे तो म्हटला मी तर आहेच की तो इंजिनियर काय करतो याची आम्हाला माहिती नाही. तो येतो जे काही करतो कागद आमच्याकडे ठेवतो आणि आम्ही सह्या करून देतो. त्या मी त्यांना विचारलं होतं बाई हे तुमचीच अवस्था आहे की ते म्हणजे सगळ्या रिटर्निंग ऑफिसर जे IT चे नाहीत त्यांची ही अवस्था आहे आणि जे IT चे आहेत त्या रिटर्निंग ऑफिसर होत नाहीत. साहेब राष्ट्रवादी पक्षाला मुस्लिम भागातील जागा दिल्या जात आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम नाही असं पवार म्हणतात. थँक्यू. मी कोणत्याच पक्षावरती कॉमेंट करणार नाही. राजा आज 25 तारीख आहे. 19 तारखेला तुम्ही आणि पृथ्वीराज चव्हाणांनी एक घटस्फोट किंवा एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसेल असं म्हणाले. मी नाही पृथ्वीराज बाबा म्हणाले होते. त्या पृथ्वीराज बाबांना माझी असणारी विनंती आहे की त्या स्टीफनचे जे फोटो आहेत
तुमच्याकडे आले असतील तर जाहीर करा. सर, तुम्ही आता बोलताना म्हणाला की काँग्रेसकडे आता हिंदू राहिला नाही, मग याच्याकडे हिंदू असेल तो पक्ष सत्तेवर येईल असं वाटतंय. ते हिंदू हा जो मतदार आहे हा आपण आत्ता बघितला असेल की BJP पॅनिक झालेली आहे. BJP ही पॅनिक मोडमध्ये आहे आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेला घ्यायचं, कधी शरद पवार म्हणजे अजित पवारांना घ्यायचं, किंवा दोघांनाही जिथे गरज आहे तिथे दोघांनाही घ्यायचं. त्याच्यामुळे हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता, हळूहळू त्याला रिअलाईज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही, पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली आहे. साहेब, नगर परिषदेमध्ये 104 आपले नगरसेवक आलेले आहेत. नगरपालिका नगर परिषद, नगर परिषदाने याच्यामध्ये आता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्यावरची बहुजन आघाडीची काय परिस्थिती असेल, काय सांगा? चांगली आहे, चांगली राहील. मला वाटतं परफॉर्मन्स चांगला राहील असं मी मानतोय. अंदाज नाही सांगता येत बाबा, ते लोकांचं मानसिकता कधी फिरते काय होते सांगता येत. साहेब, आपल्याला सुप्रियाताई सुळेंनी युतीसाठी किंवा आघाडीसाठी फोन केल्याची एक चर्चा आहे, असा काही प्रस्ताव आपल्याकडे त्यांनी असं आमचे जे अरविंद तायडे आहेत शहर अध्यक्ष आणि समिती जी आहे त्या समितीला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता आणि आज सकाळी मला वाटतं 10 वाजता त्यांची बैठक होणार होती, पण त्यांनीच निरोप दिला की आपण 1 तास 2 तास उशिरा बसू. त्याच्यामुळे असं 1-2 तास उशिरा बसतील. काय होईल ते मला दुपारपर्यंत कळेल. म्हणजे आम्ही असं जसं म्हटलं BJP सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर बसा, आमचा दरवाजा मोकळा आहे. थँक्यू. आभार. काही दिवस आपण नगरपालिका महापालिका निवडणूक बघताय राज्यात. आज हा या पक्षात आहे, उद्या तो दुसऱ्या पक्षात आहे, रात्री दुसऱ्या पक्षात जातो. आपण हे सगळ्याकडे कसं पाहता? ते नीतिमत्ता ही पूर्णपणे ढासळलेली आहे. ती राजकीय पक्षांची जशी ढासळलेली आहे तशीच ती मतदारांची सुद्धा ढासळलेली आहे. त्याच्यामुळे माझं असणारं मतदारांना आव्हान राहणार आहे की ही जे काही इलेक्शनमधलं वाटप होतं त्यांनी उचलून फेकून, म्हणजे ॲटलिस्ट सदर्न क्लास जो आहे, म्हणजे खाऊन पिऊन सुकी क्लास जो आहे, त्यांनी तरी ते उचलून फेकून दिलं पाहिजे त्या उमेदवाराच्या अंगावरती. याची आम्हाला गरज नाही. आम्हाला गरज आहे विकासाची. किंवा आम्ही तुम्हाला निवडून देऊ तो विकास तुम्ही करा, याच्यासाठी आम्ही काही तुम्हाला मतदान देत नाही. एक वर्ग असा आहे की तो दिवाळीच मानतो. ते याचं कारण का त्याचं जगणंच हँड टू माउथ आहे. तो हँड टू माउथ जो जगणारा आहे तो ते घेईल त्याला, पण जो वेल टू डू आहे, जो सुखी आहे, खाऊन पिऊन आहेत, त्यांनी तरी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि उमेदवारांना तोंडावरती सांगितलं पाहिजे की याची आम्हाला गरज नाही आहे. आम्हाला गरज तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्ही आमचा विकास करा. जसं आता सोलापूरचं म्हटलं 10 दिवसानंतर पाणी येते. त्याच्यानंतर असणारं इथे सिस्टम होती, सगळ्या बसेस स्क्रॅपमध्ये काढण्याची वेळ आलेली आहे. आणि हीच परिस्थिती मुंबईत असती तर कॉर्पोरेशन 1 दिवस मी चालू दिली नाही. म्हणजे आजही तीच अवस्था आहे तिथे, लोक चालू देत नाही. ते माझं लक्ष नाही कमी झालं, लोकांनी मला निवडूनच दिलं नाही तर मी काय करू त्याच्यामध्ये. दिला असतं तर मी सरळ सांगतो विदिन 3 months सोलापूरला डेली पाणी आलं असतं. काही नाही आहे, पाहिजे तेवढं पाणी आहे. उलट वेस्टेज चाललं आहे. ते तुम्हाला फक्त पाईपलाईन टाकली आहे, दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आजही असं सोलापूरकरांना म्हणतो आहे महानगरपालिका तुम्ही द्या, 3 महिन्यामध्ये इथे असताना डेली पाणी सुरुवात करू आम्ही. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की संघटनेपेक्षा सत्तेला जास्त महत्त्व देत आहेत आताच्या पक्ष आणि त्याच्यातून ह्या युद्धा होत आहेत. काल जी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची जी युती झाली
तर तो याचाच भाग होता की खरंच मराठी माणसाचं हित जोपासण्यासाठी ती युती होती? काय वाटतं? मी जे मुंबईतून म्हणणार होतो ते तुमच्या हेतूतूनच म्हणतो. बाळ ठाकरेंनी जोग नावाचे असणारे व्यक्ती पुण्यामध्ये होते, बिल्डर होते, आणि त्यावेळेस एक वाद सुरुवात झाला की इथे सगळे उत्तर प्रदेशवाले ब्रिजिंग बांधायला येणार का. बाळासाहेबांनी त्यावेळेस माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं, आपल्याकडं कोण आहे का, तर म्हटलं आहेत, पुण्यात आहेत. ते म्हटले ठीक आहे. आणि त्यांनी हा जोग जो आहे शोधून अंधेरीचा जो सगळ्यात मोठा फ्लायओव्हर जो आहे ते काम कॉर्पोरेशनमार्फत त्यांना देण्यात आलं. आम्ही असं उद्धव ठाकरेंना म्हणतो, तुम्ही मराठी माणूस करताय. कॉर्पोरेशनमधलं दर वर्षाला 30,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तुम्ही एक मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का सांगा. हा प्रश्न आम्ही राजला विचारू शकत नाही, कारण का राजकडे सत्ता नव्हती, पण उद्धव यांच्याकडे असणारी ही सत्ता होती. त्यांनी एक फक्त कॉन्ट्रॅक्टर दाखवावा की मुंबईमध्ये आज तो 2,000-3,000 कोटीचा कामकाज करतोय, जेव्हा तुम्ही 30,000 कोटीचं कामकाज दरवर्षी हे कॉर्पोरेशनमार्फत देताय. तुम्ही जर स्थानिक माणूस म्हणजे महाराष्ट्रातला राहणारा माणूस, मराठी माणूस, याला तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट जे तुमच्या हातामध्ये आहे डेव्हलप ते शकत नसाल तर कसलं मराठी करत गेलात. ते असं कारण देतील किंवा देऊ शकतील की बाबा आम्ही युतीमध्ये होतो त्यावेळेस लोक होते आमच्या सोबत आणि त्याच्यामुळे आम्हाला. बाळ ठाकरे कोणाबरोबर होते त्या 90-92 मध्ये? तेही युतीमध्ये होते. बरं, सत्ता तुम्हाला तुम्ही होत सत्तेमध्ये मेयर तुमचा होता, स्टँडिंग कमिटी चेअरमन तुमची होती, अर्धी स्टँडिंग कमिटी तुमची होती. तुम्हाला निर्णय घेऊन तुम्हाला ते करता आलं असतं. सगळे गुजराती आणि सगळे UP-वाले भरून ठेवले कॉन्ट्रॅक्टर म्हणून. म्हणजे आपलं स्पष्ट मत आहे हे सत्तेसाठी एकत्र आले. सत्तेसाठी म्हणण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी एकत्र आलेले आहेत. भाजपची हीच लाईन आहे. साहेब, सगळी जनता स्वार्थासाठी ज्या त्या पक्षाकडे चालली, म्हणजे भाजपाकडे चालली. लाडकी बहीण असेल, काय महिला असेल, जिथं आपल्याला फायदा मिळत आहे तिथं जनता चालली. ह्याच्यावर काय मार्ग असेल दुसरा? ते एक लक्षात घ्या की लोक निधीकडे का वळतात. माझं सरळ म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांना महिन्याला ज्या बेसिक गरजा आहेत, या बेसिक गरजा ज्यावेळेस ते पुरवू शकत नाही आपल्या कुटुंबाला, त्यावेळेस जिथनं निधी मिळेल तिथनं आपला आणि घर चालवा, ही मानसिकता तिथे असणारं जी आहे ती गुलामीची मानसिकता असं मी त्या ठिकाणी मानतोय. आम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला जो विरोध केला त्याचं कारणच ते होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जो परमनंट लागला त्याला तुम्ही 18,000 देता आणि कॉन्ट्रॅक्टवरती जो लागला त्याला तुम्ही 8,000 देताय. ही मानसिकता पहिल्यांदा आपण बंद केली पाहिजे की कुठेही असेल ते कुटुंब, त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या पाहिजेत. त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या तर तो नीतिमत्ता पाळायला शिकतो.
त्याच्या गरजात जर भागल्या नाही तर मग चोऱ्या माऱ्या करायला तो मोकळा होतो. सर, सामाजिक न्याय खात्यावर दर 6 महिन्याला कोट्यावधीचा हातोडा विद्या खात्यावर मारला जातो सर. आरतीचं अनुदान बंद करणे, पार्टीचं बंद करणे, सारथीचं बंद करणे, पण जसा आवाज उठवायला अपेक्षित होता राज्यातून सर या शेवटच्या घटकाकडून त्यात वंचित आहे सर. उठला नाही सर आवाज जसा अपेक्षित होऊन आवाज होता. असं आहे की तुम्हाला ह्या ज्या इश्यूज आहेत रस्त्यावरती तुम्ही उचलून तेवढं उठवलंय तेवढं तुम्ही वाचू शकता. बजेटमधल्या इश्यूज हे जर तुम्हाला असताना मार्गी लावायचे असतील तर तुम्हाला सत्ता असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांचे आभार मानतो. साहेब, एक शेवटचा प्रश्न. एसटी मध्ये अ ब कड आणलं जावं यासाठी लौकिक शक्ती सेने मोठा मोर्चा म्हणता येईल किंवा चालत वारी जी आहे ती केली गेलेली आहे. वर्गीकरण होणं गरजेचं आहे का? मातंग समाजामध्येच आता असताना 2 ग्रुप्स पडलेत आणि एक ग्रुप म्हणतोय की हे वर्गीकरण आम्हाला नको आणि एक वर्ग म्हणतोय की आम्हाला वर्गीकरण पाहिजे. मागताना त्यांनी परिणाम काय होणार हे पाहिलं नाही. मातंग समाजाची प्रगती झाली नाही ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येत नाही. ज्यांची प्रगती झाली आणि ज्यांची झाली नाही यांच्यामधला गॅप फार मोठा आहे. ज्यांची प्रगती झाली त्यांना हे जर अबकरडं लागलं तर त्याच्याबरोबर क्रीमी लेअरही लागते. त्याच्यामुळे हा जो विकसित झाला होता असं म्हणता येईल तो आरक्षणाच्या बाहेर गेला आणि मातंग समाजामधला जो असणारा अविकसित आहे त्याला ह्याचा लाभ घेण्यासाठी 18 वर्ष थांबावी लागतील हे आता त्याच्या लक्षात आलेलं आहे. का डिग्री घेणं हे 24 वर्ष लागतात. 12वी पास व्हायला मी 16 लागतात पण 18 मी त्या ठिकाणी धरतोय आणि 2 वर्ष त्याच्यामधलं मग असणारे टेक्निकल कोर्सेस वगैरे घेणं म्हणजे 18 वर्षांनंतर लागेल. हे आता मातंग समाजाच्या काही मंडळींच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून एक जण म्हणतोय अंमल करा आणि दुसरा तिथे असताना विरोध करतोय. मी असं म्हणेन याच्यामधलं की हे जे फेकून देण्याचा जो भाग चाललेला आहे OBC सारखा जो फेकून देण्याचा भाग चाललेला आहे त्याला माझा असणारा विरोध आहे. तुम्ही विदिन दॅट ग्रुप म्हणजे त्या सर्कलमधलं तो बाहेर जाणार नाही पण सर्कलच्या सेंटरमध्ये जो आहे तो शेवटी राहील आणि सर्कलच्या शेवटचा जो आहे तो सेंटरमध्ये येईल. ही जर तुम्ही भूमिका घेतली तर न्याय म्हणून तुम्हाला असं त्यामध्ये घेता येईल. नाही तर आता मी जसं मातंग समाजाचं उदाहरण दिलं की जे उपयोग घेऊन पुढे आले त्यांना तुम्ही डिबार करून टाकले की तुम्हाला आता आरक्षणचा लाभ मिळणार नाही. पण तो लाभ जो दुसऱ्या मातंग समाजाने घेतला पाहिजे होता त्याला घ्यायला आता असताना 18 वर्ष लागतील. त्याच्यामुळे 18 वर्ष हा मातंग समाजाचा असणारा जो गॅप आहे हा गॅप राहील. त्याच्यामध्ये असणारं भरल्या जाईल न भरल्या जाईल काय धोरण होऊन मला माहीत नाही आहे. परंतु हे लक्षात आल्यानंतर मी जसं म्हणालो की मातंग समाजामध्ये 2 ग्रुप्स पडलेले आहेत, एक प्रो आहे आणि एक अगेन्स्ट आहे. चलो धन्यवाद. थँक्यू सर्वांचे आभार मान.